तर आज आपण करणार आहे बालुशाही. एवढी सोपी रेसिपी आहे ना, काय आता तुम्हाला सांगू. त्यापेक्षा तुम्हीच बघा. आता काय करायचं, 2 कप मैदा घ्यायचा आणि चाळून घ्यायचं बरं का. म्हणजे चाळल्याने काय होतं, मैदा हलका होतो. त्याच्यात थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा, थोडंसं मीठ टाकायचं. आता त्याच्यात टाकायचं पाव कप साजूक तूप आणि चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स करून म्हणजे एक लाडूसारखा गोळा तयार झाला म्हणजे तूप आपलं बरोबर आहे. त्याच्यात टाकायचे 2-3 चमचे दही जास्त आंबट असेल तर थोडंसंच टाका आणि नसेल तर जरा जास्त टाकलं तरी चालेल. आणि ते मिक्स करून मस्तपैकी साधा पाण्यात पीठ मळून घ्यायचं. फक्त पीठ मळताना ना ते हलक्या हाताने म्हणजे काय होतं, बालुशाही आहे ना मस्तपैकी अशी खुसखुशीत होत नाही, ते कडक झार नाही बरोबर वाटत नाही का. आता चांगलं पीठ मळून घ्यायचं आणि त्याला चांगलं 10-15 मिनटं झाकून ठेवायचं, कारण ते पीठ फुगलं पाहिजे आपलं थोडंसं. आता तोपर्यंत आपण इकडं साखरेचा पाक बनवून घेऊ. तर साखरेचा पाक बनवण्यासाठी काय करायचं, 1.5 कप साखर घ्यायची, त्याच्यामध्ये 1.5 कप पाणी टाकायचं आणि गॅसवरती मस्तपैकी उकळी येऊन द्यायची. आता त्याच्यामध्ये थोडंसं केसर आणि थोडंसं जायफळ टाकायचं. तुम्हाला जर का आवडत असेल तर विलायची पण टाकू शकता, तसं काही नाही, तुमच्या इच्छेप्रमाणे. आता तोपर्यंत आपण इकडं गोळे तयार करून घेऊ. म्हणजे पाक होतोय आणि इकडं आपले गोळे पण होतात, वेळ वाचतो आणि कामं होतं आपलं. आता गोळे कसे तयार करायचे बघा, पेढ्यासारखे मस्तपैकी एक तयार करायचं आणि त्याला मधून गुळ पाडायचं. असे सगळे गोळे तयार करून घ्यायचे आणि त्याला आहे ना मध्यम आचेवरती तेल गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यात तळून घ्यायचे. फक्त इकडे काय करायचं, गॅस मोठा नाही करायचा, कारण मग ते आतून कच्चं राहतं आणि ते मग बरोबर नाही लागत ना खायला. त्याच्यामुळं आपलं मग छान बारीक गॅसवरती मस्तपैकी खरपूस रंग होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं. आता हे आपलं तळलेलं बघा किती भारी दिसतंय. आता साखरेचा एक तारी पाक करायचा आपला, तो तयार झालेला आहे. आता त्याच्यामध्ये काय करायचे, हे सगळे गोळे आपण टाकून द्यायचे आणि मस्तपैकी त्याला 2-4 मिनटं शिजवून घ्यायचं. म्हणजे काय होतं, तो पाक आहे ना त्या बालुशाहीच्या आतमध्ये पर्यंत जातो आणि बालुशाही मग आतून पिठाळ जे काही लागते का तशी लागत नाही, ती वरून पण मस्तपैकी त्याला कोटिंग येते. आता 2-3 मिनटं चांगलं शिजून झालं की झाले तयार आपली बालुशाही. किती सोपी रेसिपी, नक्की ट्राय करून बघा आणि